हेअरवरती कुठलीही केमिकल ट्रीटमेंट असेल, हेअर कलर असतील, ग्लोबल कलर किंवा स्ट्रेटनिंग, स्मूदनिंग असेल किंवा मग त्या हेअरवरती जर तुम्हाला केराटिनसारखी ट्रीटमेंट करायची असतील किंवा कुठलीही ट्रीटमेंट हेअरवर करायची असेल तर तुम्हाला हेअर स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला हेअर स्ट्रक्चर माहीत नसेल तर ते हेअर डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे हेअर स्ट्रक्चर म्हणजे काय, हेअरमध्ये किती लेयर्स असतात, किती प्रकारचे हेअर्स असतात, हेअर ग्रोथ म्हणजे हेअर ग्रोथची सायकल म्हणजे काय, तर अशा पद्धतीची पूर्ण थेअरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे स्मिता आणि तुम्ही पाहत आहात स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया हेअरबद्दलची माहिती. मेनी हेअर ड्रेसिंग प्रोसेस डिपेंड्स ऑन सर्टन प्रॉपर्टीज ऑफ हेअर. द सेक्शन इंट्रोड्यूस यू टू द स्ट्रक्चर अँड केमिस्ट्री ऑफ हेअर. लक्षात ठेवा, हेअर ड्रेसर किंवा हेअर ड्रेसिंगची जी प्रोसेस आहे किंवा आपण जे हेअर ड्रेसर म्हणून कुठे जॉब करतो किंवा जी काही हेअरवर ट्रीटमेंट करतो तर हे पूर्णपणे त्या हेअरच्या क्वालिटीवर, गुणधर्मांवर अवलंबून असते. कशा प्रकारचे हेअर आहेत किंवा मग त्या हेअरचं स्ट्रक्चर कसं आहे, किती लेयर्स आहेत, केमिकल कोणत्या लेअरपर्यंत जाणं गरजेचं असतं. तर या सर्व गोष्टी डिपेंड करतात की त्यामध्ये कोणकोणते त्या हेअरमध्ये प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत किंवा मग त्या हेअरची क्वालिटी, स्ट्रेंथ किंवा इलास्टिसिटी कशा प्रकारची आहे. हेअर कसे असतात तर हेअर आर फाईन स्ट्रँड्स ऑफ टिश्यू विच ॲपियर अबाव द स्किन सरफेस. दे कवर मोस्ट ऑफ द बॉडी विथ द एक्सेप्शन ऑफ द आयलिड्स, द पाम्स ऑफ द हँड अँड द सोल्स ऑफ द. तर हेअर हे एकदम फाईन स्ट्रँडसारखे असतात. म्हणजे कसे तर एकदम सूक्ष्म ऊतींपासून बनलेल्या पेशी असतात आणि त्या पेशी ऑल ओव्हर बॉडीवरती पूर्णपणे त्या बॉडीला कवर करतात. म्हणजे काय तर शरीरातील या पेशी ज्या सूक्ष्म ऊतींपासून बनलेल्या असतात तर या बॉडीला कवर करतात हेअरच्या स्वरूपामध्ये. मग त्यामध्ये फक्त जे आपल्या डोळ्यांच्या पापण्या आहेत किंवा हात आहेत, हाताचे पंजे आणि सोल ऑफ द फीट म्हणजे पायाचे जे तळवे आहेत तर यावरती हेअर नसतात. बाकी ऑल ओव्हर बॉडीवरती हेअर असतात. तर त्यासाठी आपल्याला हेअर किती प्रकारचे असतात आणि ते कसे ओळखायचे हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर जाणून घेऊयात की वेगवेगळ्या टाईपचे जे हेअर आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण ओळखू शकतो. पहिले आहे लॅन्युगो हेअर. तर हे हेअर कसे ओळखायचे, ते फाईन असतात, खूप पातळ असतात, सॉफ्ट असतात, डाउनी असतात, पूर्ण शरीराला चिकटलेले असतात. आणि हे तुम्ही पाहू शकता, जे पोटामध्ये असलेलं बाळ आहे किंवा नवीन जन्मलेलं जे बाळ आहे, बेबी आहे, त्याच्या शरीरावरती जे हेअर असतात त्या हेअरला लॅन्युगो हेअर असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे व्हीनस. व्हीनस हेअर हे एकदम फाईन असतात, शॉर्ट असतात आणि फ्लफी हेअर असतात. ते हाताला फील केल्यावर एकदम सॉफ्ट असे आपल्याला त्याचा स्पर्श किंवा फील जाणवत असतो. फाईन, शॉर्ट आणि फ्लफी हेअर जे वुमन म्हणजे स्त्रियांच्या चेहऱ्यावरती जे हेअर असतात त्याला व्हीनस हेअर असे म्हटले जाते. नंतर आहे टर्मिनल हेअर. टर्मिनल हेअर म्हणजे जे राट केस असतात, जे पुरुषांच्या चेहऱ्यावर, कान, आयब्रोज, हात, पाय, चेस्ट याच्यावरती असतात. तर अशा हेअरला कोर्सर हेअर असे म्हटले जाते आणि यालाच टर्मिनल हेअर असे म्हटले जाते. तर याच डिफरंट टाईप जे हेअर आहेत तर याचे बेसिक काही स्ट्रक्चर असतात, त्या स्ट्रक्चरमध्ये 3 लेयर्स असतात. तर त्या लेयर्स आपण जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात की हेअर स्ट्रक्चर कसे असते आणि त्यामधील 3 लेयर्स कोणत्या कोणत्या आहेत. पहिली आहे क्युटिकल, दुसरी आहे कॉर्टेक्स आणि 3 नंबरची आहे मेड्युला. तर क्युटिकल म्हणजे काय
तर क्युटिकल ही त्या हेअरची सर्वात वरची आउटर लेअर असते आणि त्याला कुठलाही कलर नसतो, कलरलेस सेल्स असतात त्यामध्ये. आणि क्युटिकल लेअर ही नेहमी हेअरला प्रोटेक्शन करण्याचं, त्याचं संरक्षण करण्याचं काम करत असते. आपण ज्या वेळेला हेअरवरती केमिकल यूज करतो, कुठलीही क्रीम किंवा प्रॉडक्ट यूज करतो, त्यावेळेला त्या हेअरमध्ये किंवा मग आपण एक्सेस जर केसांना हीट देत असेल, आयनिंग आहे, ब्लो ड्राय आहे, क्रिम्पिंग आहे, अशा पद्धतीने आपण जी हेअरवर जी एक्सेस हीट निर्माण होते किंवा हेअरला त्या एक्सेस हीटपासून आणि त्या हेअरमध्ये केमिकल एंटर करण्यापासून आणि त्या हेअरला डॅमेज करण्यापासून हे क्युटिकल लेअर त्या हेअरला प्रोटेक्ट करत असते, वाचवत असते. तर या क्युटिकल लेअरची जी वरचा जो भाग असतो किंवा सेल्स असतात ते एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले असतात. जसं की कौलारू घरं जसे असतात त्यावरती कौलांना जसं एकमेकांवरती ओव्हरलॅप केलेलं असतं, त्या पद्धतीने रूफ टाईल्सच्या स्वरूपात असे क्युटिकल्स त्या हेअरवरती असतात. मग ते क्युटिकल जर पूर्णपणे ओपन असतील तर याचा अर्थ तो हेअर डॅमेज आहे किंवा पूर्णपणे डॅमेज झालेल्या हेअरचे क्युटिकल हे ओपन दिसत असतात. म्हणून क्युटिकल काय करतं की त्या हेअरला प्रोटेक्शन करण्याचं काम करत असतं. आणि तुम्ही पाहिलं असेल की हेअर तुम्ही ज्यावेळेला स्पर्श करता त्यावेळेला हेअर हा एकदम स्मूथ असा हाताला फील होत असतो. ज्या वेळेला क्युटिकल क्लोज असतात त्यावेळेला तो हेअर स्मूथ हाताला स्पर्श जाणवतो, स्मूथ सॉफ्ट. आणि ज्या वेळेला ते क्युटिकल ओपन होतात त्यावेळेला त्या हेअरला स्पर्श केल्यानंतर रफ टाईपचा फील तुमच्या हाताला जाणवत असतो. म्हणजेच आपल्याला जर ओळखायचे असतील की या हेअरचे क्युटिकल ओपन आहेत का क्लोज आहेत, तर हे त्या हेअरला स्पर्श केल्यानंतर त्या फीलवर ठरतं की स्मूथ असेल तर क्युटिकल बंद असतात आणि जर रफ आपल्याला हेअर हाताला लागत असतील तर याचा अर्थ त्या हेअरचे क्युटिकल हे ओपन आहेत. नेक्स्ट आहे कॉर्टेक्स. आता कॉर्टेक्स ही हेअरमधील मिडल आणि सगळ्यात लार्जेस्ट अशी लेअर असते. लार्जेस्ट म्हणजे मोठी. तर ते असे स्पायरल टाईपमध्ये कॉर्टेक्समध्ये असे स्पायरल टाईप्स असे बंडल्स असतात फायबर्सचे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की कॉर्टेक्स काय करतो, आपल्या हेअरला स्ट्रेंथ देण्याचं, थिकनेस देण्याचं आणि टेक्स्चर देण्याचं, त्याचबरोबर इलास्टिसिटी चांगली ठेवण्याचं काम काय करत असतो, कॉर्टेक्स लेअर करत असतो. म्हणजे कॉर्टेक्स लेअरमध्ये आपल्या हेअरची स्ट्रेंथ ठरते, त्याचा थिकनेस ठरतो. त्यानंतर कर्ली हेअर आहेत का, स्ट्रेट आहेत का, वेवी आहेत, हे अशा पद्धतीने टेक्स्चर हे कॉर्टेक्समध्ये बनत असते. आणि त्याची इलास्टिसिटी कितपत चांगली आहे किंवा इलास्टिसिटी बनण्याचं कामसुद्धा कॉर्टेक्स लेअरमध्ये होत असतं. यामध्ये सुद्धा कलरचे पिगमेंट असतात जे केसांना नॅचरल म्हणजे हेअरला नॅचरल कलर देण्याचं काम करतात. त्याला सुद्धा आपण मेलानिन असंच बोलतो. तर म्हणजे सर्वात महत्त्वाचा जो लेअर आहे मधला तो म्हणजे कॉर्टेक्स मिडल अँड लार्जेस्ट जो लेअर आहे तो. म्हणजे तो काय करतो, स्ट्रेंथ देतो, केसांना थिकनेस देतो, टेक्स्चर देतो आणि इलास्टिसिटी चांगली देतो, नॅचरल कलर देण्याचं काम करतो. नेक्स्ट आहे मेड्युला. तर मेड्युला हा काय आहे, सगळ्यात म्हणजे आतील लेअर आहे. तर मेड्युला हा इनर आतील लेअर आहे जो केसांना म्हणजे हा थिक लेअर असतो, खूप जाड असतो. तो केसांना आणखी जास्त सपोर्ट देतो. पण काही वेळेला तो हेअरमध्ये असतो किंवा काही वेळेला नसतो सुद्धा. तर या पद्धतीने तुम्हाला जर लेयर समजले तर नक्कीच तुम्हाला केमिकल ट्रीटमेंट करताना याचा फायदा होणार आहे. मी इथे डायग्राम दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. क्युटिकल लेअरचे जे बाहेरील आवरण आहे ते कसे आहे, ते क्युटिकल ओपन झाल्यावरती म्हणजे हा एक हेअर जो आहे, एक हेअरला हेअर शाफ्ट असे म्हटले जाते. आणि नेहमी लक्षात ठेवा, हेअर हा हार्ड केराटीनपासून बनलेला असतो.
त्याच्यामध्ये क्युटिकल, कॉर्टेक्स, मेड्युला हे तीनही लेअर असतात, जे तुमच्या केसांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा इथे रोल पार पाडत असतात. नेक्स्ट आपण जाणून घेणार आहोत हेअर ग्रोथ सायकल. तर यामध्ये 3 फेज असतात. एक ॲनाजन फेज, दुसरी कॅटाजन फेज आणि तिसरी टॅलोजन फेज. आता ॲनाजन फेजमध्ये हेअरची ग्रोथ होते, हेअर जन्माला येतो आणि तिथेच एक 2 ते 7 वर्षांपर्यंत तो हेअर त्याच फेजमध्ये राहतो. म्हणजे जन्म घेतो आणि 2 ते 7 वर्ष तो त्याच हेल्दी स्वरूपामध्ये सतत ग्रोथ होत असते, म्हणजे वाढत असतो तो हेअर आणि तो थिक स्वरूपामध्ये असतो. त्यानंतर तो कॅटाजन फेजकडे हेअर जातो. कॅटाजन फेजमध्ये काय होतं की हेअरचे जे रूट्स असतात ते डिजनरेट होण्यासाठी स्टार्ट होते. म्हणजे काय होतं, डिजनरेट म्हणजे ते त्या फेजमध्ये येऊन त्यांची वाढ पूर्णपणे थांबते आणि तिथे रक्तपुरवठा होत नाही, म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन मुळांपर्यंत व्यवस्थित होत नाही. केस हे संकुचित होण्यासाठी म्हणजे होत असतात आणि तिथेच तो हेअर ग्रोथ होण्यासाठी पूर्णपणे थांबून जातो, म्हणजे पूर्णपणे हेअर ग्रोथ त्याची थांबते. त्यानंतर तो टॅलोजन फेजकडे जातो. टॅलोजन फेजमध्ये तो कम्प्लिटली म्हणजे त्याची ग्रोथ स्टॉप झालेली असते, त्यामुळे तो तिथेच त्याच टप्प्यामध्ये तशाच स्वरूपात राहतो आणि कालांतराने तो पूर्णपणे केस गळून जातो आणि म्हणजे फॉलआउट होतो आणि त्या जागेवरती पुन्हा नवीन हेअर किंवा त्याचे रूट्स पुन्हा ग्रो होण्यासाठी तयार होतात आणि नंतर टेलाजनकडून पुन्हा ती ॲनाजनकडे फेज जाते, म्हणजे पुन्हा त्या जागेवरती नवीन हेअर जन्माला येत असतो. तर हे हेअर ग्रोथचं सायकल कंटिन्यू चालू असतं. परंतु ज्याप्रमाणे मी सांगितले की ॲनाजन फेजमध्ये 2 ते 7 वर्ष तो कंटिन्यू हेअर वाढत असतो. कॅटाजनमध्ये तो पूर्णपणे त्याची वाढ थांबते, त्याला रक्तपुरवठा मिळणं बंद होतं आणि टॅलोजनमध्ये त्याला पूर्णपणे तो डेड होतो, हेअर मरून जातो आणि गळून म्हणजे फॉलआउट होतो आणि त्या जागेवर पुन्हा ॲनाजन फेज घेते ती जागा, म्हणजेच काय करतो हेअर पुन्हा त्या जागेवरती जन्माला येत असतो. तर हे सायकल कंटिन्यू चालू असतं आणि म्हणजे ह्या केसांच्या हे जे सायकल आहे ह्याच्यावरती खूप असे घटक असतात जे प्रभाव टाकू शकतात. जसं की काही वेळेला अनुवंशिक काही प्रॉब्लेम्स असतात, हार्मोनल इम्बॅलन्स असतो, एज फॅक्टर असतो, पोषण आपल्या हेअरला कितपत मिळते, आपला आहार कसा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या हेअरवरती किंवा हेअर गळती किंवा हेअरफॉल असेल किंवा केसांशी हेअरशी संबंधित जे काही विकार असतात, प्रॉब्लेम्स असतात, यावरती प्रभाव टाकणाऱ्या असे अनेक घटक असतात जे आपल्या हेअर ग्रोथ सायकलवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सध्या लोकांमध्ये जो बाल्डनेसचा प्रॉब्लेम आहे तो याच हेअर ग्रोथ सायकलशी निगडीत आहे. तर जर तुम्ही ही हेअर ग्रोथ सायकल समजावून घेतली आणि त्यामध्ये जर तुम्ही तुमच्या हेअरची काळजी घेतली, केअर घेतली, तर नक्कीच तुम्हाला बाल्डनेसपासून तुमचा बचाव होऊ शकतो आणि नक्कीच तुमचे हेअर हे हेल्दी राहू शकतात. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आज आपण हेअर स्ट्रक्चरबद्दलची ॲनाटॉमी जाणून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये मी केमिकल प्रॉपर्टीज आणि ज्या इतर काही हेअर रिलेटेड ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा म्हणजे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी हेअरमध्ये कोणत्या कोणत्या आहेत, तर हे सगळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.